नमस्कार. आज आपण जरा मोठ्या मापाचे पेपर पॅटर्न शिकणार आहोत. मोठ्या मापाचे पेपर पॅटर्न शिवायचं आहे ते आहे 2 पीस प्रिन्सेस कट मागच्या हुकांचं ब्लाऊज. काय होतं, ज्यावेळेस मागच्या हुकांचं ब्लाऊज शिवता तुम्ही, पण बऱ्याच वेळेस काय होतं, छातीमध्ये ब्लाऊज तरंगल्यासारखा होतो. तर तो तरंगल्यासारखा होऊ नये त्यामुळे पॅटर्न मध्ये काय बदल करायचा आणि कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आपण आज बघणार आहोत. कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे त्यातील तुम्हाला बारकावे व्यवस्थित समजणार आहेत. तसेच आपले ऑनलाईन क्लासेस चालू करायचे की नाही हे पण तुम्ही कमेंट करा. मग त्यानुसार तुमचा किती रिस्पॉन्स येतो त्यानुसार आपण लवकरात लवकर आपले क्लास चालू करणार आहोत. आता इथे घडीचा पेपर घेतलेला आहे. घडी माझ्या बाजूला आहे. आता आपण इथे फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न बनवणार आहोत. मागच्या भागाचा कटिंगचा व्हिडिओ आपण मागे बघितलेला आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता फक्त इथे पुढच्या भागाचं पॅटर्न बनवायचं आहे. त्यामुळे घडी पेचा भाग माझ्याकडे घेतलेला आहे. कपड्यावर ठेवताना पण तुम्हाला हा घडीच्या भागावरच इकडची बाजू ठेवायची आहे. त्यामुळे मी पेपर पण कटिंग करताना घडीच्या भागातच कटिंग तुम्हाला शिकवणार आहे. आता खालच्या बाजूकडनं आपल्याला 1.5 इंच आधी अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे. हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे, मागच्या भागासाठी नाही. हे 1.5 इंच अंतर सोडून मग आपल्याला सगळं बाकीचं कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे ब्लाऊजची उंची अधिक शिलाई मार्जिन. आता ब्लाऊजची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. जी ब्लाऊजची उंची आहे ती घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. जेवढं जास्त छातीच्या मापाचं ब्लाऊजची उंची 13 इंचापेक्षा पुढेच घ्या. ब्लाऊजची उंची जर तुम्ही कमी घेतली प्रमाणापेक्षा तर ब्लाऊज मागच्या बाजूने पाठीकडे तरंगल्यासारखा होतो. तसं होऊ नये त्यामुळे ब्लाऊजची उंची सरासरी तुमची 13 इंचापेक्षा पुढेच पाहिजे. 14, 15, 16, जास्तीत जास्त 16 इंचापर्यंत उंची घ्या. त्या ताईंच्या उंचीनुसार आपल्याला हे ब्लाऊजच्या उंचीचं माप पण ठरवायचं आहे. आता 40 छातीचं आहे त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच. सगळी मापं चार्टनुसार आणि सांगितली तशीच टाका, त्यात बदल काही करू नका. हे जर तुम्ही अंतर कमी जास्त केलं, यात बदल केला तर तुमचं पॅटर्न बिघडेल, ब्लाऊज बिघडेल. त्यानंतर मुंढ्याचा पॉइंट घ्यायचा आहे 6 इंचावर. हे 6 इंचचं मार्किंग केलं, हे अंतर पट्टीने जोडून घ्या. आता 40 छातीचा आहे त्यामुळे ते छातीचा चौथा भाग आधी टाकायचा आहे 10 इंच. हे 10 इंचचं मार्किंग करूया. हे अंतर पट्टीने जोडून घेऊ आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही हे शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं तरी देखील चालेल. आणि कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये, सरळ अंतर खाली पट्टीने जोडून घ्यायचं. या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर अजिबात घेऊ नका, कारण आपल्याला जर कमर घेराचं अंतर घेतलं तर फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहील. त्यामुळे कमर घेराचं अंतर इथे घ्यायचं नाहीये. मुंड्याचा आकार द्यायचा. आता मुंड्याच्या आकारासाठी मी इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. मुंड्याचा आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. कॅल्क्युलेशन कुठे नाही, तुम्हाला पट्टीचा वापर करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत. गळाखोली घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या. गळ्याची उंची आहे 6 इंच. अर्धा इंच ऍड केलं 6.5 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करते. आता जर तुम्हाला गळा याच्यामध्ये खालचा भाग चिव्वळ हवा असेल तर हे अंतर कमी टाका. गळा जर पसरट हवा असेल तर खालचं अंतर इथं जास्त घ्या. तसंच ही तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा. तयार शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर हे जास्त घ्या. बाकी शोल्डर जे आहे 5.5 इंच सांगितलेलं तेवढंच घ्या. त्यात कमी जास्त बदल करायचा नाहीये. बदल करायचा आहे तो ह्या गळाखोलीच्या अंतरात आपल्याला बदल करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता 40 छातीचा आहे. छातीचा 10वा भाग आला 4 इंच. उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 4 इंच. हा टक्स आखून घेऊया. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. टक्सच्या दोन्ही बाजूला इकडे 1.25 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1.25 इंचचं मार्किंग केलं. आता तुम्हाला जर हा खोलगट पफ जास्त खोल हवा असेल तर तुम्ही हे अंतर 1.25 इंचाऐवजी 1.5 इंच सोडलं तरी देखील चालेल. आणि हे अंतर दोन्ही बाजूला इकडे तिरकस तिकडे तिरकस जोडून घ्यायचं, जेणेकरून फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग आपल्याला लहान मोठा व्हायला नको म्हणून. आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा. आकार देताना हात असा छान गोलाकार फिरवा आणि हात फक्त या पॉइंट पर्यंतच आणायचा आहे. त्यानंतर आपल्याला फिटिंगला ब्लाऊज कमी पडू नये त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे इकडे 1.5 इंचचं मार्किंग वाढवून घ्यायचं आहे
आणि मुंढ्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपलं पॅटर्न आखून झालेलं आहे. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया. पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं हे पण बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातले बारकावे व्यवस्थित समजणार आहे. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आता हे खालच्या भागाचं कटिंग करून घेऊया. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्याला वेळ पण कमी लागतो. ह्या ब्लाऊजची शिलाई जर तुम्ही बाहेर शिवायला टाकला तर याची शिलाई पण जास्त आहे. कमी वेळात तुमच्या मापाचं तुम्ही ब्लाऊज घरच्या घरी अगदी छान परफेक्ट शिवू शकता. तुम्हाला काही अडचणी येत असतील कटिंग करताना शिवताना तर कमेंट करत चला. तसं कमेंट मध्ये मग तुम्हाला सांगितलं जाईल. माझ्याशी गप्पा मारत चला. आता आपण हा भाग उघडून गळ्याचं कटिंग करायचं राहिलं. गळ्याचं कटिंग करून घेऊया आणि उघडून बघूया पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कसं हे पण बघूया. हा झाला आपला पुढचा भाग तयार आणि हे झालं आपलं हे साइड पीस. आता ज्यावेळेस हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर ठेवायचं, कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यात तुमचं जे डिझाईन आहे त्यानुसारच आपल्याला हे सगळं पॅटर्न ठेवायचं आहे. फक्त ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला कपड्यावर घडीवर ठेवायची आहे, कारण आपल्या काच बटन पट्टी मागच्या बाजूला येणार आहे. त्यामुळे हा भाग आपला अखंड मध्ये काढायचा आहे. आणि शिलाई मार्जिन आपल्याला इकडची बाजू इकडची बाजू, ही इकडची बाजू आणि ही इकडची बाजू. शिलाईसाठी जो कपडा लागणार आहे वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत पूर्ण पाव ते अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही ब्लाऊजला बाही लावू शकता. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. उगाच व्हिडिओचा वेळ वाढवण्यापेक्षा आपल्या आहेत व्हिडिओ, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यानुसार तुमच्या मापाची ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.